नमस्कार यूट्यूब फॅमिली. चला तर मग आता आज आम्ही चाललेलो आहे मायका चिंचणीच्या पाकाळणीला. जत्रा तर झालेली आहे, आता आम्ही चाललेलो आहे पाकाळणीला. खूप गर्दी होते परत म्हणून आम्ही लवकरच पहाटेच घरातून निघलो होतो. तर जाताना थोडं देवाचं नामस्मरण चांग भलं जरा घातलं, भंडारा वगैरे लावला मुलांना पोरांना. फायनली आम्ही आता आलेलो आहे कृष्णा नदीवर. मग कृष्णा नदीवर थोडी आमची चुकामुक झाली, भाऊ पाठीमाग राहिला म्हणून आम्ही त्याची वाट बघत थांबलो होतो. आणि बघा तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. पहाटे आम्ही लवकर निघलो होतो तरीसुद्धा खूप गर्दी होती. 7च्या दरम्यान आम्ही कृष्णा नदीवर होतो. परत तिथून देवपूजा वगैरे करून नदीवरची पूजा वगैरे झाल्यानंतर परत आम्ही चिंचणीकडे गेलो. चला तर मग आता आपण फायनली चिंचणीमध्ये पोचलेलो आहे. आणि तिथं जुन्या डेऱ्यापाशी आम्ही गेलो तर तिथं नैवेद्य वगैरे दाखवायला आलेले होते सगळेजण. त्यांचं थोडंसं शूट करून घ्यावं म्हणलं. एकतर ढोल म्हणजे माझा तर अगदी इतका प्रिय आहे ढोलाचा आवाज. खूपच छान. ढोलाचा आवाज ऐकले की मन इतकं तृप्त होऊन जाते. हे बघा तुम्ही बघू शकताय, असं देवाचं नैवेद्य घेऊन चाललेले सगळे. देवाची ही काचोळी आहे मायका चिंचणीची. घेऊन नैवेद्य दाखवायला देवापासून परत नवीन डेऱ्यापाशी जुन्या डेऱ्याजवळ सगळीकडे नैवेद्य दाखवायला घेऊन जातात असे. परत जत्रा भरलेली पण तुम्ही बघू शकता, किती गर्दी होती, भरपूर गर्दी होती. आम्ही असंच हळूहळू चाललो होतो. जाता जाता म्हणलं थोडं शूट पण करत जावं. भरपूर नैवेद्य घेऊन चाललेले. काही लोक मंदिराकडे नैवेद्य घेऊन चालली होती, काही लोक मंदिराकडून डेऱ्याकडे नैवेद्य घेऊन चालली होती. म्हणलं थोडं थोडं सर्वांचं शूट करत जावं. जाता जाता थोडंसं तुम्हाला ते व्हिडिओ तुम्हाला थोडासा हल्ल्यासारखा वगैरे दिसत असेल, म्हणजे आम्ही चालत चालत मी शूट करत होते. थांबून शूट करणं शक्यच नव्हतं, गर्दी खूप होती. एका ठिकाणी थांबवणं शक्य नव्हतं. हे आहे आपलं डेऱ्याचं. जाता जाता थोडंसं शूट घेतलं. परत पण आहे ते तुम्हाला मी दाखवीन ते पण. आणि हे बघा, हे असं ढोल, अगदी ढोलाचा आवाज नुसता ऐकला तरी मन तृप्त होऊन जाणार तुमचं. खूपच छान असं देवाचं नैवेद्य घेऊन चाललेले होते सगळेजण. परत तुम्ही बघू शकताय गर्दी इतकी होती. लहान मुलांना तर खूप जपावं लागतं. हे देवाचे टाक वगैरे शिंगू बिरूचे. आम्ही पण थोडे नारळ वगैरे भंडारा वगैरे घेतलं. देवाजवळ जाईल तसं, जवळजवळ जाईल तसे सगळे देवाचे टाक वगैरे, म्हणजे ज्यांना कोणाला घ्यायचे असतील ते वगैरे घेऊ शकतात, असं असतं ते. चला तर मग आता आपण फायनली देवीच्या मंदिराजवळ पोचणारच आहोत. चिल्लर गँग, बच्चे गँग सगळ्यांना सांभाळत वगैरे जावं लागत होतं गर्दी असल्यामुळे. हे बघू शकताय तुम्ही, चिंचणी मायका देवीचं मंदिर आहे. कर्नाटकातील रायबाग जिल्ह्यामध्ये वसलेलं हे एक जागृत शक्तिपीठ आहे. खूपच या देवीची महती आहे. हे चिल्लर गँग बघू शकता. चिल्लर गँगची एक मजा वेगळीच असते. बहिणीनं देवीचं ओटीचं सामान वगैरे घेतलेलं, मी ते शूट करून घेतलं लगेच. म्हणलं चला आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवता येईल सर्वांना. देवाचा घोडा पण होता, त्याचं पण दर्शन घेतलं. पाया पडून थोडंसं फोटो वगैरे काढले. खूप जण तिथं काढत होते. खूपच गर्दी होती तिथंसुद्धा. परत आता आपण आत मंदिरात जाणारच आहोत. तर थोडंसं देवीविषयी सांगायचं म्हटलं तर मायका चिंचणी देवीचं जे स्थान आहे ते खूपच जागृत स्थान आहे. म्हणजे असं म्हणलं जातं की ओल्या झाडाला सुद्धा ती आग लावू शकते, अशा पद्धतीमध्ये आहे. तर आता आपण आज जाणार आहोत मंदिरामध्ये. हे बघा, आता आमचे कारभारी तर भरभर 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 चाललेले आहेत. तू करत बस व्हिडिओ, मी चलतो पुढं म्हणे. इकडं पण तेच नैवेद्य घेऊन आले होते सगळेजण. भंडारा म्हणजे काय बापरे.
चला तर मग आता फायनली आम्ही दर्शन घेऊन नवीन डेऱ्याजवळ आलेलो आहे. खूपच गर्दी असल्यामुळं तिथं व्हिडिओ करणं शक्यच झालेलं नाही आहे. देवाच्या आत गाभाऱ्याजवळ किंवा आतल्या मंदिराजवळ दर्शन घेतानाचा व्हिडिओ करणं शक्यच नव्हतं. मग आता आपण नवीन डेऱ्याजवळ आलेलो आहे. तिथं देवाच्या दुधाचं साहित्य तिथं दिलं आम्ही. तिथं घोड्याचं दर्शन घेतलं परत. आणि कारण दूध आम्ही घरी घालत नाही, देवाजवळच नेऊन देतो. कारण का कृष्णा नदीवर काचोळी आणि देव पुजल्यानंतर आपण हालाळा नदीला देव काचोळी पुजतो आणि परत मग आपण मायका चिंचणीच्या देवाच्या दर्शनाला जातो. पण व्हिडिओ एडिट करताना थोडंसं पाठीमाग पुढं झालं आहे, घ्या समजून सर्वांनी. तर बघू शकताय. चला आता आमचा परतीचा प्रवास चालू झाला. आम्ही निघालो फायनली देवदर्शन करून घरी जायला. तर तुम्ही गर्दी बघू शकताय. येताना आम्हाला काहीच गर्दी नव्हती आणि आता इकडं जाण्याचा मार्ग पण पूर्ण रिकामा आहे, परंतु मंदिराकडे जाण्याचा रस्ता पूर्ण पॅक आहे. भरपूर गर्दी आहे, बघू